नमस्कार, ठाणे लोकमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी सुरू केलेल्या आज वर्षापासून ठाण्यातील तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज जो आहे रक्तदान शिबिराचा या ठिकाणी होत असतो। दरवर्षी जे आहे महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे हे देखील संपूर्ण उपक्रम शिवसेनेचे ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार आहेत। साहेब, काय सांगाल? दरवर्षी हा उपक्रम होत असतो। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देखील उपस्थित या ठिकाणी राहत असतात। काय सांगा, एकंदरीत कसा उपक्रम आहे? 31 डिसेंबर म्हणल्यानंतर तुम्ही बघत असाल की आपल्याकडे पाश्चात्य संस्कृती त्याचं जास्ती अनुकरण केलं जातं। त्यामुळे धर्मवीर दिघे साहेबांनी हा 31 वर्षापूर्वी उपक्रम चालू केला होता आणि रक्तदान श्रेष्ठदान आहे, आपलं नवीन वर्षाचं स्वागत हे रक्तदानाने करा असं त्यांनी त्यावेळीच आवाहन केलं होतं। आणि आता सुद्धा आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा हेच आवाहन करत असतात की नवीन वर्षाचं स्वागत चांगल्या कामांनी करा। चांगलं काम काय तर कुठेतरी रुग्णांना मदत व्हायला पाहिजे आणि ती मदत या रक्तदानाने होते। कारण रक्त हे कुठेही दुकानात विकत भेटले जात नाही, ते कुठेही कोणाकडून विकत घेता येत नाही, ते रक्तदान करावं लागतं। आणि आज शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जवळजवळ रुग्ण ही शिशु सेवा या उक्तीप्रमाणे जवळजवळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 400 करोडचा निधी अख्ख्या महाराष्ट्र जनतेला ज्यांना गरज होती त्यांना तो देण्यात आला। ह्या म्हणजे आमच्या शिवसेनेचं किंवा रक्तदान ग्रुप ऑफ महाराष्ट्राचं हेच ब्रीदवाक्य आहे की 80% समाजकारण, 20% राजकारण। आणि आज तुम्ही बघत असाल की कितीतरी तरुण आणि कितीतरी कार्यकर्ते हे रक्तदान करण्यासाठी उत्सुक आहेत आणि रक्तदान करत आहेत। आतापर्यंत किती लोकांनी रक्तदान केलेलं आहे? आतापर्यंत जवळजवळ नाही म्हणलं तरी जवळजवळ 150 ते पावणे 200च्या आसपास रक्तदान लोकांनी केलेले आहे। आणि ह्याचा आकडा अजून जवळजवळ अजून 300-350 लोकांनी रक्तदान करतील, म्हणजे 12, 1, 1.5, 2 वाजेपर्यंत चालतंय रक्तदान। सत्कार देखील करण्यात येत आहे। ज्यांनी जास्त वेळेला रक्तदान केलं त्यांचा सत्कार देखील ज्यांनी 25 पेक्षा जास्त रक्तदान केलेलं आहे अशा रक्त करणाऱ्यांनी त्यांना पुरस्काराने शिंदे साहेबांच्या हस्ते सन्मानित केलं जातं। खासदार नरेश म्हस्के असतील, खासदार श्रीकांत शिंदे असतील आणि स्वतः शिंदे साहेब इथे रक्तदान करतात। स्वतःहून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री रक्तदान करतात आणि त्यांनी तो पायंड्या पाडून दिला की नुसतं ते आधी देत नाही तर त्या याच्यामध्ये ते सहभागी सुद्धा होतात। आणि शिंदे साहेबांचं म्हणजे आज तुम्ही महाराष्ट्राच्या लेवलला बघत असाल तर माझं सर्वांना हेच आव्हान आहे की प्रत्येक शहरामध्ये ह्या 31 डिसेंबरला आपण नवीन वर्षाची सुरुवात हे रक्तदानाने करावी। ही सर्व म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान आहे किंवा आपण एक रुग्णांना याचा लाभ होतो। महत्वाचं म्हणजे कुठेतरी एखाद्या ऍक्सिडेंट केसमध्ये एखाद्या रुग्णाला गरज असेल रक्तदानाची तर रुग्णांना याचा लाभ होतो। नक्कीच आपल्यासोबत शिवसेनेचे ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार होते। त्यांच्या माध्यमातून जे नागरिक जे आहेत या ठिकाणी रक्तदान करतात त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आहे। थोड्या वेळातच महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी स्वतः रक्तदान करणार आहेत। शिवसेनेचे अनेक प्रमुख नेते असतील, खासदार नरेश म्हस्के असतील, हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। काही वेळातच या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून देखील रक्तदान या ठिकाणी करण्यात येत आहे। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या माध्यमातून या संपूर्ण उपक्रमाचा आयोजन हे अनेक वर्षांपासून या ठिकाणी होत होतं। काही वेळातच महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी स्वतः रक्तदान करणार आहेत। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात नागरिकांची या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळते, रक्तदान करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 31 डिसेंबरचा दिवस हा फक्त पार्टी किंवा मौज मस्ती करून फक्त घालू नये तर त्यांनी स्वतः कुठेतरी एखाद्या रुग्णाची मदत होईल त्यासाठी प्रयत्न करून आपलं स्वतःचं मौल्यवान रक्त जे आहे कुठल्या तरी एखाद्या रुग्णाला या ठिकाणी देण्यात यावं असा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक नागरिक आहेत ते या ठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वतःचं रक्त जे आहे ते दान करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पाहिलं तर अनेक वर्षांपासून जे आहे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यांचाच वारसा जो आहे तो पुढे नेऊन महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण वसा जो आहे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे त्यांचा पुढे नेण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच पाऊल टाकत असतात। आणि आपण पाहतोय की तळावपाली येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये या ठिकाणी अनेक नागरिक जे आहेत ते स्वतःचं मौल्यवान रक्त या ठिकाणी दान करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काही वेळातच आपण पाहिलं की ठाणे
शिवसेनेचे ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार सर्व मान्यवरांचं त्यांच्या स्वागत आहे. माध्यमातून रक्तदात्यांचं मुख्य सहभागी सत्कार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. दरवेळी रामदिगे साहेबांचा हा वसा, हा वारसा, ही परंपरा अविरत कायम आहे. ठाणेकर नागरिकांचं अविरत प्रेम त्यांच्यावर आहे. पण दरवेळी रामदिगे साहेबांनी आज सत्कार या ठिकाणी वारसा दिला. आपल्याला ठाणे लोक थोडी शिवसेनेचे ठाणे शहर प्रमुख हेमंत आम्ही पवार असतील, चालू हा तसेच पुढे वारसा. किरण नागती असतील, त्यांच्या माध्यमातून रक्तदात्यांचा या ठिकाणी सत्कार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्व पदाधिकारी, उपाध्यक्षजी, कल्याणजी धुमाळ साहेब, खरंच मोठं कार्य आहे, अविरत चाललेलं आहे. त्यावेळेस असं महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय राजारामजी उपमुख्यमंत्री आव्हाड एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी रक्तदान जे आहे ते करणार आहेत. रक्तानंद ग्रुपचे ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून महाराष्ट्र घेण्यासाठी राज्य ठाणे लाईव्हला फॉलो करा. रजिस्टर्ड धन्यवाद.